मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम राज्याच्या सहकार मंत्र्यांनी केलं। कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता राहिली बाजूला, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं संतापजनक वक्तव्य सहकार मंत्र्यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। याच मुद्द्यावर आज आपल्याला बडे मुद्देमध्ये चर्चा करायची आहे। मान्यवर पाहुण्यांसोबत राज्याचे सहकार मंत्री सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत आणि त्याचबरोबर या चर्चेत इतर पाहुणे असतील। सुरुवातीला आजचा चर्चेचा मुद्दा कर्जमाफीला नाद म्हणणं। सहकार मंत्र्यांनी एक प्रकारे जखमेवर शेतकऱ्यांच्या मीठ सोडण्याचं काम केलंय का? या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील स्वतः असणार आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर असतील, शेतकरी नेते अजित नवले आपल्या सोबत असणार आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणि शिवार हेल्पलाईनचे संस्थापक विनायक हेगाणा। या सगळ्यांसोबत आपण चर्चा करूया अतिशय संवेदनशील या मुद्द्यावरती। आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, या राज्याचे सहकार मंत्री म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय। नाद कशाचा लागतो साहेब? तमाशा, जुगार, दारूच्या गुत्त्याचा। त्याला व्यसन म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये। नाद या शब्दाचा अर्थ चैन असा आहे। कर्जमाफी ही शेतकऱ्यांची चैन आहे। परिस्थितीने त्याला मजबूर केलंय म्हणून तो तुमच्या दारात आज याचकाच्या भूमिकेत उभा आहे। त्याला नाद लागला म्हणून नाहीये। त्याला नाद लागला म्हणून त्याची थट्टा करणं बंद करणं गरजेचं आहे। मंत्री महोदयाने दिलगिरी व्यक्त केली, पण जे बोलून गेले त्यातून राज्यकर्त्यांची मानसिकता काय आहे हे कळलं। मंडळी, मंत्री महोदय, तुम्ही सहकार मंत्री आणि कारखानदार सुद्धा आहात म्हणून एक प्रश्न विचारतो। बँका आणि कारखान्यांना वर्षाला शेकडो कोटींची थकमी दिली जाते, त्याला कारखानदारांचा नाद म्हणायचं का? ही टीका व्यक्तिगत नाहीये, राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवरचा हा प्रहार आहे। खरं तर शेतकऱ्याला सुद्धा नाद लागायला हवा होता। नेत्यांसारखे कारखाने बँका घ्यायचा, आमदार खासदार व्हायचा, कायम सत्तेत राहायचा, मग नसती मागितली सरकारला कर्जमाफी। परवाच्या अतिवृष्टीनं बर्बाद झालेल्या तुमच्या मतदारसंघातल्या शेतीकडे आणि धाय मोकळून रडणाऱ्या त्या शेतकऱ्याकडे पाहून सुद्धा तुम्हाला कर्जमाफी जर नाद वाटत असेल तर हात जोडले तुमच्या संवेदनशीलतेला। तुम्ही अजून एक विधान केलं, आम्ही निवडून येण्यासाठी काहीही आश्वासने देतो, त्यामुळे मागणाऱ्यांनी विचार करायला हवा असं तुम्ही म्हणालात। चुकीचं काहीच बोलला नाही, तुम्ही खरं तेच बोललात। एवढं खरं बोलायला काळीज लागतं, धाडस लागतं, तुम्ही ते दाखवलं। लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केलात म्हणून तुमचं अभिनंदन। तुम्ही जे सांगितलं ते सामान्य माणसाला आता हळूहळू पटू लागलंय। अनेक वेळा फसवणुकीच्या थापडा खाल्ल्यानंतर माणसं शहाणी व्हायला लागली आहेत, म्हणूनच राजकीय नेत्यांची विश्वासार्हता लयाला जातीय। त्यांच्या शब्दावर आता कुणाला विश्वास राहिलेला नाहीये। तत्व, विचारधारा, निष्ठा आणि नैतिकता ही राजकारणातले शब्द आता त्याला कवडीची किंमत उरली नाहीये, हे लोकांना कळू लागलंय। पण निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनाम्यांना वचननामा, शपथपत्र अशा जाडजूड शब्दांच्या रॅपरला भोळे भाबडे लोक आजही भुलतात, विश्वास ठेवतात आणि पुन्हा पुन्हा फसतात। हे खरंय साहेब, तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं ते बरं झालं। आता कोणी विश्वास ठेवणार नाही हे नक्की। मेरा वचन ही मेरा शासन है अशा फिल्मी डायलॉगला टाळ्या वाजवणं सुद्धा लोकांनी बंद केलंय। एवढं ओळखून सोडलंय सगळ्यांनी। बाकी सगळं सोडा, पण एक काम करा। सरकारनं राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठं पॅकेज देऊन मरणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याची एक आशा दिली, होप दिली। शिवाय शेतकऱ्याला कर्जमाफी होईल ही आशा सुद्धा आहे, ती होप आहे। पण ती आता द्यायची नसेल तर देऊ नका। किमान त्याच्या जखमेवरची खपली काढून त्यावर मीठ सोडू नका, एवढी या राज्यातल्या शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे। मंडळी, हे केवळ एक वाक्य नाहीये, यात अनेक अर्थ दडले, यात अनेक प्रश्न दडलेले आहेत आणि यात प्रचंड संताप दडलेला आहे, जो आज या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला मुखर करायचा आहे। म्हणूनच आज सवाल घेऊन आलोय। बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय
त्याच्याबद्दल मला तुमचं मत नोंदवा आणि शेवटी जाताना हे मत महाराष्ट्राला पुन्हा दाखवणार आहे या महाराष्ट्राच्या मनात काय आहे, त्याला किती जखम झाली आहे बघा. कर्जमाफीला नाद म्हणणं शेतकऱ्यांची थट्टा आहे का, सवाल आहे. यावरचं तुमचं मत नोंदवा. मी सगळ्यात शेवटी तो पोल दाखवेन. शेतकऱ्यांच्या जखमेवर अशा प्रकारची वक्तव्य याच्या आधी कृषी मंत्र्यांनी तर मालिका सुरू केली होती आणि आता सहकार मंत्र्यांनी हे वाक्य केलं. हे मीठ चोळण्याचं काम आहे का? शेतकरी कुठल्या संकटात आहे? कारखानदारांना कमीचा नाद म्हणायचा का? मग इथं कारखान्यांना दरवर्षी शेकडो कोटी रुपये दिले जातात, त्याचं काय करायचं? हीच भाषा त्याच्याबद्दल वापरली जाईल का? विचारूया सवाल. कर्जमाफीच्या आश्वासनापासून दूर पडण्याचा हा प्रकार आहे का? एक प्रकारे हे सांगितलं जातंय का ते निवडणुकीपुरतं होतं, आता विसरून जा, असं आहे का? विचारूया ना. सवाल आपल्याला उपस्थित करायचा. नेत्यांच्या विश्वासार्हतेवर अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? कसा विश्वास ठेवायचा यांच्या शब्दावरती? निवडणुकीच्या तोंडावर आपल्या दारावर येऊन जे आश्वासनं देतात त्या आश्वासनांवर कसा सामान्य माणसानं आता विश्वास ठेवायचा सांगा. खुलेआम हे लोक सांगतायत आम्ही निवडणुकीसाठी निवडून येण्यासाठी काही सांगतो. या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. स्टुडिओत माझ्यासोबत शिवार हेल्पलाईनचे संस्थापक विनायक खेगाड आहेत. आपल्या सोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलताताई पाटील आहेत. आपल्या सोबत थोड्याच वेळात भाजपचे आमदार सदाभाऊ खोत सुद्धा जोडले जातील. मी चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे रविकांत तुपकर यांच्यापासून. रवी भाऊ, या राज्यातला शेतकरी कर्जमाफी मागतोय, त्याला नाद म्हटलं जातंय. एक प्रकारे आज अस्वस्थ असलेल्या शेतकऱ्याच्या, रक्तबंबाळ झालेल्या या शेतकऱ्याच्या त्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे का? मला असं वाटतं संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम या वक्तव्यातून मंत्री महोदयांनी केलेलं आहे. एक तर निवडणुकीपूर्वी तुम्ही तिन्ही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू आणि आता सरकार आल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करायचं सोडून उलट शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळताय, त्यांचा अपमान करताय. माझं म्हणणं आहे भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. कर्जमाफीचा नाद लागलाय काय हा शब्द काही साधा सोपा शब्द नाही. आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचं काम तुम्ही करताय, लक्षात ठेवा. आणि मंत्री महोदयांना कोणते कोणते नाद आहे त्याचं काय काय आम्ही स्पष्टीकरण द्यायचं. इथं शेतकऱ्याचा अपमान कदापि खपून घेतला जाणार नाही. उलट मंत्र्यांनी दिलासादायक वक्तव्य करणं गरजेची आहेत, शेतकऱ्यांना उभारी देणारी वक्तव्य करणं गरजेची आहेत. असं असताना शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणं, शेतकऱ्याला अशा पद्धतीने अपमानित करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा कदापि खपून घेणार नाही. त्यांनी दिलगिरी पण कशी व्यक्त केली, जशी काही कोणाला वाईट वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. वाईट वाटलं म्हणजे काय, आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रचंड वाईट वाटलेलं आहे. अरे तुम्हाला देता येत नसेल तर देऊ नका, पण किमान आमचा अपमान तरी करू नका. आज ओल्या दुष्काळानं महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना तुम्ही दिलेलं पॅकेज हे तोकडं आहे, त्याच्यामध्ये काही होणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये वरतून तुम्ही अशी भाषा वापरताय, याला सत्तेचा मान आणि पैशाची मस्ती याच्या पलीकडे दुसरं वाक्य वापरता येणार नाही. मी माझं मंत्री महोदयांना सांगणं आहे की दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही, माफी मागितली पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं जर वाचाळवीर मंत्री असतील तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तंब्या दिल्या पाहिजेत. आणि असं जर कोणी करत असेल तर फटाफट यांचे राजीनामे घेतले पाहिजे. प्रश्न माझा तो आहे, किती वेळा द्यायची तंबी आणि कुणाकुणाला तंबी द्यायची हाही प्रश्न आहे. कारण त्या राजीनामा घेतला पाहिजे विलाजी यांचा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तंबी देणं एवढं त्यांचं बहुतेक काम राहिलेलं आहे. एवढे एक 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 सगळे अशा प्रकारची वक्तव्य येतात. आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत सदाभाऊ खोत सुद्धा थोड्याच वेळात जोडले जातील. पण अजित नवले यांच्याकडे मला जायचं आहे. अजितजी, हे वक्तव्य त्यांनी केलं, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण या वक्तव्यातून काय दिसलं या महाराष्ट्राला? हे बघा, जे त्यांच्या पोटात आहे ते होटात आलेलं आहे. अजित पवार साहेबांच्या पक्षामधलं हे काही पहिलं उदाहरण नाहीये. वारंवार अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या पक्षांमधून येत आहेत. कर्जमाफीच्या बद्दल आपली समज काय आहे? उपकार म्हणून आम्हाला कर्जमाफी नकोच आहे. हा शेतकरी जो आहे त्याला जर घामाचं दाम दिलं असतं, वेळोवेळी भाव पाडले नसते, सोयाबीनचे भाव पाडले, कापसाचे भाव पाडले, तुमच्या इतर सर्व शेतीमालाचे भाव वारंवार पाडलेले आहेत, त्यातून जी लूट केली त्या लुटीची वापसी म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय, उपकार म्हणून आम्ही कर्जमाफी मागत नाहीये. तुम्ही निवडणुकीला आमची मतं पाहिजे होती,
त्यावेळी तुम्ही आश्वासनं देता आणि सत्तेवर आल्यानंतर म्हणता की असं बोलायचंच असतं. अरे हे काय आहे? आणि त्यामुळे हे केवळ माफी मागण्याचं प्रकरण नाहीये. ज्या प्रकारे त्यांचं पॉलिसी आहेत की फक्त एक प्रकारे उल्लू बनवायचं. विलासजी मला सांगा, एखाद्या जातीबद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी केलं असतं तर आतापर्यंत महाराष्ट्र पेटला असता, मी तुम्हाला सांगतो. आणि आतापर्यंत जातीच्या सगळ्या झुंडी आहेत, जातीबद्दलच त्या केलंय. पळून शेतकरी ही गेल्या. जातच आहे, जातीबद्दलच आहे हे. दुर्दैवानं शेतकऱ्यांमध्ये जातीवरूनच भांडणं लावलेत आणि जाती ज्या आहेत शेतकरी समुदायातल्या, त्या एकमेकाच्या विरोधात उभ्या केल्यात. त्यामुळे एकजूट होत नाही आणि शेतकऱ्यांचा जो वचक पाहिजे तो यांना भीती वाटत नाहीये, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य करण्याचं धारिष्ट यांचं होतं. परंतु मला महाराष्ट्राच्या शेतकरी पोरांना जरा विनंती करायची आहे की आता हे थांबलं पाहिजे. हे अशा प्रकारचं वचक निर्माण केला पाहिजे की शेतकऱ्यांबद्दल कोणी बोललं तर त्याला 10 वेळा विचार करावा लागला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलेल्या शेतकरी नेत्यांना मला विचारायचं आहे की आता ते गप्प बसणार आहे का या सगळ्या मुद्द्यावर? मी विचारतो शेतकऱ्यांनी मोठं केलंय. अजित सर मी विचारतो, आपल्याला मोठं केलंय. अजित सर मी विचारतो, सदाभाऊ आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, तुम्ही भाजपचे आमदार आहात, पण त्याआधी आता नवले सर म्हणाले तसं तुम्ही शेतकऱ्याचं लेकरू आहात, शेतकऱ्याचा नेता आहात, शेतकऱ्याचा आवाज आहात. काळजावर हात ठेवून सांगा, आज जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यानं तुम्हाला अस्वस्थ वाटलं नाही? तुम्हाला राग नाही आला? तुम्हाला संताप नाही आला? पहिल्यांदा मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण अलीकडच्या काळामध्ये आयर्न लोकमतच्या माध्यमातून फार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती प्रखरपणानं भूमिका आज महाराष्ट्रासमोर देशासमोर मांडत आहात. एक असं आहे की राज्याचे सहकार मंत्र्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, हे वक्तव्य खरंच निषेधार्ह आहे. मुळामध्ये राजकारणामध्ये आलेली सगळी लोक हे स्वतःच्या नावावरचा 7-12 दाखवून बोलत असतात की आम्ही शेतकऱ्याची पोर आहे, परंतु त्यांचा शेणामुताचा आणि मातीचा काही संबंध राहिलेला नसतो. एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्याला कर्जमुक्ती पाहिजे आहे का? तर पाहिजे आहे. नेमकी का पाहिजे आहे? तर ज्यावेळी शेतातला माल खड्यावरती येतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याचा सामना करायला लागतो ना. शेतकरी 2 पातळ्यावरती सामना करत आहे. एक सुलतानी संकट आहे आणि दुसरा आसमानी संकट आहे. आसमानी संकट हे काही त्याला सांगून येत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले जातात आणि या देशातल्या आईखाऊनला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा माल फुकट वाटला जातो. याहीच ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा घात झालेला आहे. मुळामध्ये शेतीवरती आता शेतकरी किती राहिला? ज्याचं निव्वळ शेतीवरती पोट आहे अशांची संख्या आता 20% राहिलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याची लेकरं बाळ सुद्धा शेतीतनं बाहेर पडण्यासाठी खऱ्या अर्थानं धडपड करत आहेत. परंतु सगळी सरकार आली, या सरकाराने खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला नेमका काय पाहिजे? शेतकऱ्याला लायसन परमिट राज खतम करायला पाहिजे. शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या काढून टाका. तुम्ही अत्यावश्यक वस्तू कायद्यासारखा कायदा या देशामध्ये तो कायदा रद्द करा आणि तो कायदा रद्द केल्याशिवाय शेतकऱ्याच्या शेतमालावरती हक्क सांगण्याचा जो अधिकार हा आईखावांना आणि सरकारला आहे तो संपुष्टात येणार आहे. कांद्याचा भाव वाढला तर वाढून दे, टमाट्याचा भाव वाढला तर वाढून दे, कारण शेतकरी कायद्यानुसार टमाटा, कांदा, बटाटा पिकवत नाही. अनेक पिकाची उत्पादन घेत असतो. आता परदेशामधून आपण खाद्यतेल आयात करतो. कशाला करायचं? लोकांना सांगा बाबा 2 चमचे तेल वापरत असला तर अर्धा चमचा तेल वापरा. त्या दिवसामध्ये माझा शेतकरी या ठिकाणी तेलाचा महापूर आले, त्याला सोयाबीनला भाव मिळवून दे, तेल बियाला त्याला भाव मिळवून दे. आज तेलाचा भाव किती आहे? 125 रुपये. मग 125 रुपयाला काय येतं? सदाभाऊ, आज शेतकऱ्याच्या मनात जी भावना आहे ती तुम्ही व्यक्त करताय, पण तुमच्यासारखी भावना असलेले हे सगळे शेतकऱ्याची लेकरं आहेत, आमदार झालेले कुठून आलेले नाहीयेत, सगळे शहरातले नाहीयेत. हा दबावगट का निर्माण होत नाहीये या राज्यामध्ये आणि देशामध्ये की शेतकऱ्याचा आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत आणि म्हणून सभागृहामध्ये आम्ही ही भूमिका मांडतो, असं का होत नाहीये? आणि शेतकऱ्याची लेकरं जी शेती मातीतून आलेली लेकरं आहेत ती जर असं करत असतील तर कसं करायचं सांगा? नाही, मुळामध्ये मी विलासजी तुम्हाला निश्चितपणाने सांगेन
की आज या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात त्या मातीवर होत नाही, त्या सगळ्या निवडणुका जातीवर होतात आणि म्हणून जातीच्या राजकारणाला कधी नाही एवढा ऊत या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. आमच्या सारख्या माणसाला हे बघताना मन हेलावून जात आहे आणि जातीच्या पातीच्या नेत्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये एवढं महत्व आलेलं आहे की जणू त्यांच्यातूनच सगळ्या देशाचा आणि राज्याचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून आज प्रश्नाला बगल दिली जाते. सरकारनं निश्चितपणानं आपली वर्षीमध्ये चांगलं पॅकेज दिलं, परंतु मंत्री ज्या पद्धतीनं सहकार मंत्र्यांनी भाष्य केलं त्या सहकार मंत्र्यांना विचारतो, अरे जे खातं तुमच्याकडे आहे, ज्यांनी या राज्यातले 150च्या वर सहकारी साखर कारखाने मुडीत काढले, त्यांना डांबायची हिंमत आहे का तुमच्याकडे? ज्यांनी शेतकऱ्यांचे साखर कारखाने कवडी मोल भावाने घेतले त्या हरामखोरांना पट्ट्यानं फोडायची ताकद आहे का तुमच्याकडे? आज जिल्हा मध्यवर्ती बँका ठराविक टग्याने त्याला जसं आजगरानं विळाखा घालावा असा विळाखा घातला. आमदार बी होतो या, बँकेचा डायरेक्टर बी होतो या, आमदार बी होतो या, बँकेचा चेअरमन बी होतो या. म्हणजे ह्या जहागिऱ्या सहकाराच्या माध्यमातून सुद्धा जहागीरदारांच्या या महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत. कोट्यवधी रुपये बँकेची कर्ज उचलून यांनी बुडवलेली आहेत. यांना फटकारायचा हिंमत आणि ताकद या सहकार मंत्र्यांच्या मध्ये आहे का? अरे एका जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीला तुम्ही परवानगी देता आणि 25 लाख 30 लाख रुपये हे सगळे घ्यायला गोळा करायला लागलेले आहे. यांच्या हातामध्ये बेड्या घालण्याची ताकद सहकार मंत्र्यांच्या मध्ये आहे का? अरे कशाला सामान्य शेताभातात राबणाऱ्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही डिवचता, त्याच्या दुःखाच्या खपल्या काढता? हे निश्चितपणाने योग्य नाहीये. ठीक आहे, तुम्ही अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली. सत्तेत असताना सुद्धा तुम्ही भूमिका मांडली. सदाभाऊ, मी तुमचं अभिनंदन करतो. अपेक्षा हीच आहे की आज शेतकऱ्यांच्या बाजूनं चुकीला चूक म्हणण्याची ही वेळ आहे आणि अशा प्रकारे संकटात असलेला आधीच खचलेल्या शेतकऱ्याला अशा प्रकारे डिवचणं आणि एक प्रकारे त्याला जखमी करणं, ती खपली काढणं योग्य नाहीये. खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आलात आणि ही भूमिका मांडलीत त्याबद्दल. कारण ही खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, चुकीला चूक म्हटलं पाहिजे, सत्तेत असो अथवा नसो. आपल्यासोबत स्वतः राज्याचे सहकार मंत्री सुद्धा जोडले गेलेले आहेत, बाबासाहेब पाटील. बाबासाहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो बाबासाहेब, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक सवाल आहे. तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. सवाल हा आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मागण्याचा नाद लागलाय की ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचं आश्वासन देण्याचा तुम्हाला नाद लागलाय? मी पहिल्या सुरू खुलासा कालच्या संदर्भामध्ये अगोदर करतो प्लीज. काल मी जळगावला जिल्ह्यामध्ये चोपडा या ठिकाणी गेलो होतो बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात. त्या भागात गेल्यानंतर त्यांना उदाहरण म्हणून मी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचं दिलं आणि मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशामध्ये देखील आपल्याला तशा प्रकारची सहकारी चळवळ डेव्हलप करावं लागेल. आणि अर्बन बँकेच्या उद्घाटनाला गेला असताना अर्बन बँक असो की पतसंस्था असो, जिल्हा बँक शेतकऱ्याला कर्ज देतच असते, पण अर्बन बँक आणि पतसंस्थांनी देखील कर्ज शेतकऱ्याला द्यावं लागेल. मग दुधासाठी आपल्याला धवल क्रांती करावी लागेल. एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20 लाख लिटर दर दिवसाला दूध निघतंय, त्याचे पैसे 10 दिवसाला मिळतात आणि तोच धागा धरून मी माझ्या मतदारसंघामध्ये दूध डेअरी काढली आहे. तर आम्हाला 10 दिवसाला पैसे भेटल्यामुळं आपला जो दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे, शाळेच्या मुलांची फीस आहे, मेडिसिन आहे, ते भागू शकतंय. एखाद्या शेतीमालाला भाव कमी असला तर आपण 2-3 महिन्यात विकलो तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतोय. पतसंस्थेकडून आणि अर्बन बँकेकडून जर कर्ज घेतलं, याही ठिकाणी सर्वसामान्य लोक त्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून पैसे ठेवतात, डिपॉझिट ठेवतात. हे कर्ज दिल्यानंतर आपल्याला याला कर्जमाफी मिळणार नाही. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काय असं मी बोललो नाही किंवा शेतकऱ्याच्या विरोधात नाही. मी शेतकरी आहे, मंत्री झालो म्हणून काय झालं, आजही मी शेताकडे जातो. शेतकऱ्याच्या प्रश्नाला मी आतापर्यंत न्याय दिलेला आहे आणि भविष्यात देखील बडेसाहेब मी न्याय देणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या काही भावना दुखावल्या असत्याल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की असं मला बोलायचं नव्हतं, त्याचा विपर्यास केलेला आहे.
म्हणून एवढं समजून जनतेने घ्यावं. ठीक आहे. सदाभाऊनी बोलले. सर एक बोला, गोष्ट बोला. तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, पण प्रश्न काय माहितीये का, या आधी सुद्धा आपल्या पक्षाचे माजी कृषी मंत्री आहेत, त्यांना तर जावं लागलं समजा, पण त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे अनेक वक्तव्ये केली, सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनावर वेदना होतील अशा प्रकारची वक्तव्ये केली. वक्तव्य करायचं आणि त्याच्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची हे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. पण मला सांगा, सोडून द्या, पण तुम्ही काय म्हणला ते सोडून द्या वक्तव्य. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा, आज तो आशेनं बसलाय, बघतोय तुमच्याकडे, आज तुमच्याकडेच अपेक्षा आहे सगळ्यांच्या, त्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का, त्याच्यावर एकदा स्पष्ट तुमची भूमिका येऊ द्या की या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार आहे का. तुम्ही आश्वासन दिलं होतं, तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केलं की निवडणुकीत आम्ही येतो, सांगतो, निघून जातो, पण खरं काय आहे एकदा कळू द्या जनतेला. एक मिनिट ऐकून घ्या. अगोदर मी मतदारसंघामध्ये आणि मतदारसंघाच्या बाहेर देखील जिथं जिथं अशा काही घटना घडल्यात, काही लोकांचे मृत्यू झालेत, त्या ठिकाणी गेला असताना मी चॅनेलला देखील बातमी दिली होती. माझं मत मांडलं होतं की ही परिस्थिती आहे, आम्हाला शेतकऱ्याला अशा संकटामध्ये आमच्या सरकारची तिजोरी खाली करण्याची वेळ आली आहे, तर आम्ही करणार आहोत. आणि सरकारलाही मी विनंती करतो म्हणलं की आमचे विकासाची कामं एखादी वर्ष थांबवा, पण शेतकऱ्याला अशा वेळेस आपण मदत करावी, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. आणि ते देखील तुमच्या चॅनलवर आहे ती बघा. आता कर्जमाफीच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलंय की आपल्याला कर्जमाफी द्यायची आहे, त्याच्यासाठी एक कमिटी बसवलेली आहे, त्याचे प्रमुख आमचे प्रवीण परदेशी आहेत, आणि मग कुणाला कर्जमाफी द्यायची आहे ह्या संदर्भात सरकार विचार करून देणार आहे. बरं, पण तुम्ही आता आश्वस्त करताय महाराष्ट्रातल्या जनतेला की कर्जमाफी दिली जाणार आहे, कारण तुमच्या एका शब्दावर खूप गोष्टी होतात सर. आज राज्यातला सगळा शेतकरी बघतोय हे सगळं, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. बरोबर आहे ना, सांगितलं की मी की बाबा त्यांनी कमिटी बसवली आहे, कोणत्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे अशा प्रकारची अधिकारी त्या ठिकाणी कमिटी बसवली आहे. आणि ती कमिटी ज्यावेळेस निर्णय देईल त्यावेळेस आपलं सरकार देण्यासाठी आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, असं सभागृहात देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे, सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. मी सदाभाऊंना पण विचारतो की सदाभाऊ, कर्जमाफीच्या संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे? निश्चितपणानं सांगतो की जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा केलेली होती त्याची अंमलबजावणी निश्चितपणानं सरकारकडून होणार आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही आहे. आताच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे जे संकट आलं त्याला सावरायला चांगलं पॅकेज खऱ्या अर्थानं सरकारनं या ठिकाणी दिलेलं आहे. मुद्दा हा राहतो की मला दोनच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत की सहकार मंत्री एक स्वभावानं खरंच चांगला आणि शांतमय जाणारं व्यक्तिमत्व आहे. आता त्यांच्या मुखातून गेली जायला नाही पाहिजे होती, पण मी सहकार मंत्र्यांना स्पष्ट सांगतो की तुमच्या हातात किती आहे मला माहित आहे. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता म्हणला की कोल्हापूर सारखा व्यवसाय मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलांनी केला पाहिजे, जोडधंदा शेतीला केला पाहिजे. सहकार मंत्र्यांना एक प्रश्न विचारतो की राज्यामध्ये ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत ते शेतकऱ्याच्या पोरांना जोडधंद्याला कर्ज देतात का? एकदा एक आकडा जाहीर करा, शेतकऱ्याला किती कर्ज दिलं गेलंय आणि शेतकऱ्यांची संख्या किती आणि त्या बँकेतल्या टोल टाकणाऱ्या गड्यांना कर्ज किती दिलंय. एका एकानं 200-300 कोटी डायरेक्टर नात्या गोत्यात त्यांनी हाणलं या, आणि शेतकऱ्याला 10,000, 20,000, 25,000 त्याच्या घरादाराचा तुम्ही निलावा करताय. राज्यामध्ये एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेची यादी काढा, त्यांच्या संस्थांना यांच्या बगल बच्च्यांना कर्ज किती दिलंय. कारण या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला विळाका त्यांनी घातलेला आहे. तुम्ही कर्जदार शेतकऱ्याला मताचा अधिकार देणार आहे का? त्या कर्जदार शेतकऱ्याला मताचा अधिकार मी विचारतो. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय, खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. मंत्री महोदय काय म्हणता? त्यांची सदाभाऊ ऐका, तुम्ही कुठेतरी काहीतरी कमी जास्त झाला असं नाही म्हणत नाही. आता मी ज्या बँकेचा डायरेक्टर आहे गेल्या 35 वर्षापासून, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक हे मराठवाड्यातली बँक आहे. शेतकऱ्याच्या मुलाला 100-125 लोकांना आम्ही एज्युकेशन लोन चालू केलंय, त्यांना पैसे दिलेत. एवढंच नाही, त्यांना आम्ही पुण्या सगळ्याला गाठून विचारलंय
की तुम्हाला कर्ज दिलं त्याच्यामुळे त्याला पैसे मंत्री महोदय शेतकऱ्याच्या पोरांना किती दिली ती, किती कोटीत दिली ते एकदा आकडा जाहीर करा. आणि या बाकीच्या बच्च्यांना साखर, पण आता आकडा नसेल त्यांच्याकडे समजा, संस्थेला कारण कागदोपत्री पैसे दिले तो आकडा काढा. हे बघा, बऱ्याच बँकामध्ये दिलेला आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणासाठी, एज्युकेशन लोन साठी राष्ट्रीयकृत बँका देत नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँका, माझी बँक, सगळ्याचा आकडा पाहिजे असेल तर धडाबोलही देतो मी. पण 125 लोकांना आम्ही कर्ज दिलंय. त्या लोकांनी कर्ज घेतल्यामुळं त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय. पैसे दिले सभेमध्ये. मला या चर्चेमध्ये ना सहकार मंत्री महोदयांना आणि तुम्हाला दोघांना पण एक गोष्ट ऐकवायची आहे. आज एक गोष्ट दोघांना सुद्धा ऐकवायची, आपण त्याच्यावर वेगळा डिबेट करू. आज एक गोष्ट ऐकवायची आहे. शिवार हेल्पलाईनचे विनायक हेगाणा आज आपल्या इथं आहेत. हे विनायक हेगाणा काय करतात ते सांगतो तुम्हाला. या राज्यातल्या आता संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन चालवतात. त्या हेल्पलाईनला निराश झालेले, अगतिक झालेले, खचलेले शेतकरी फोन करतात. त्यांचं काउन्सिलिंग करण्याचं ते काम करतात. त्यांना आधार देण्याचं, मनोबल वाढवण्याचं ते काम करतात. मी आकडेवारी सांगतो, गेल्या 15 दिवसात 5446 लोकांचं जे अतिशय डिप्रेशनमध्ये त्यांचं त्यांनी काउन्सिलिंग केलेलं आहे. आणि मराठवाड्यातले सगळ्यात जास्त जिल्हे आहेत याच्यामध्ये. विनायक हेगाणा सांगतील नेत्यांचं एक स्टेटमेंट शेतकऱ्याला कसं मनोबल खच्ची करतं. विनायकजी सांगा तुम्ही, कुठल्या कुठल्या स्टेटमेंट नंतर कशा प्रकारे कॉल वाढतात आणि कशा प्रकारे नैराश्य कमी होतं ते सांगा, प्लीज सांगा. पाटील साहेब, जसं सरकारनं हे सगळी मदत जाहीर केली, जवळपास 60% शेतकऱ्यांचे फोन येणं आम्हाला बंद झालं. जसं तुमचं हे वक्तव्य सगळीकडे आज जाहीर झालंय, आम्हाला जवळपास 856 कॉल 26 जिल्ह्यातून आम्हाला शिवार हेल्पलाईनवर आलेत. साहेब, तुम्हाला हात जोडून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की अशी वक्तव्य एक शेतकऱ्याला उदासीनतेकडे, आत्महत्यापर्यंत घेऊन जातात. त्यामुळे यापुढं आपण कृपया करून जबाबदारीनं अशी वक्तव्य करावीत. आणि महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो, शेतकऱ्यांची पोरं म्हणून करतो, कारण तुमच्या प्रत्येक एका वाक्यावर शेतकरी कुठंतरी आस लावून बसलाय आणि विचार करतोय की कधी ना कधीतरी कर्जमाफी होईल आणि मी ह्याच्यातून बाहेर पडेल. महाराष्ट्रात मागच्या 2 कर्जमाफ्या जाहीर झाल्या. आत्तापर्यंत आम्हाला 5736 शेतकऱ्यांचे फोन येऊन गेलेत. त्याच्यामध्ये आम्ही एका शेतकऱ्याला विचारलं गेलेलं आहे की 2022 ते 2025 ह्या काळात शेतकऱ्यांचं कर्ज वाढत गेले आणि त्याच्यातनं आत्ता कर्जमाफीची गरज भासते. यानं तर त्या कारणानं शेतकरी नागवला जातोय आणि उदास स्थितीमध्ये जातोय. दुसरा आधीचा मुद्दा सगळा हा चाललेला, या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जे काय मोठं हे महापूर झालं, याचं सगळ्यात नुकसान हे पशुधनाला झालेलं आहे शेतकऱ्याच्या. जर तुम्ही हे जे आता जळगावचा उल्लेख केला, तिथं तुम्ही जाहीर करत होता, तर सरकारनं आत्ता पशुधनासाठी NDRFच्या रूलनुसार 3 पेक्षा जास्त कुठलीही मदत अजून जाहीर केलेली नाही आहे. एक नांदेडचे शेतकरी आहेत, 40 त्यांची जनावरं दगावलेली आहेत. तरी असं सरसकट, आणि मागच्या 5 महिने ते 2 वर्षाच्या काळामध्ये लंपी नावाचा जो आजार महाराष्ट्रामध्ये फोपावला गेला, त्यावेळी जेवढ्या काही महाराष्ट्रातील इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांनी या जनावरांना इन्शुरन्स द्यायचं बंद केलं. आज जर तो इन्शुरन्स शेतकऱ्याच्या दावणीला असता, त्या जनावरांना असता, तर आज ती मदत उभा राहिली असती. तर दोन्हीकडं शेतकरी नागवला जातोय. त्याच्यासाठी सरकारनं भूमिका घेणं, ठोसपणे घेणं. आणि तुम्ही जसं गोकुळचा, कोल्हापूरचा उल्लेख केला, तर अशा पातळीवर जर सरकार त्यांच्या पाठीमागं, जनावरांच्या मागं, शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार नसेल, तर साहेब आपण दिलेलं उदाहरण हे फोल ठरेल. आणि सर, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, राजकीय नेत्यांच्या, तुम्ही आज खरं तर मी अभिनंदन केलं, तुम्ही येण्याच्या आधी माझं ओपनिंग बघा, राजकारणात एक अतिशय धाडसी विधान तुम्ही केलं की निवडणुकीच्या तोंडावर आम्ही येतो आणि आश्वासन देतो, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. पण खरंच क्रेडिबिलिटीचा विषय निर्माण झालाय. कुणावर विश्वास आणि कसा विश्वास ठेवावा हा शेतकऱ्यांवरती प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला वाटतं का की आता या पुढच्या काळात शेतकऱ्यांनी, इथल्या जनतेनं राजकीय नेत्यांच्या कुठल्या आश्वासनावर विश्वास ठेवू नये? पहिला मुद्दा एक लक्षात घ्या तुम्ही, आपण सांगितलात नुकसान झाले ते आम्ही शासनाच्या निर्देशात आणून देऊ, जास्तीत जास्त मदत कसा देता येईल ते बघू.
माझा विषय लाईनवर येण्याचा एवढाच होता की मी तिथं काय बोललो हे खुलासा करायचा होता. बरं. म्हणून शेतकऱ्याच्या काही भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा आपण हात जोडलात मला, तसं नका करू. मी तुमचा सहकारी आहे, तुम्हालाच हात जोडतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी शेतकऱ्याच्या बाजूने मागेही होतो आणि भविष्यात बी राहणार आहे. विनाकारण राजकारण करायचं काही लोक प्रयत्न करतायत, त्यांना जे करायचं ते करा म्हणावं. आम्ही सोबत आहोत, आम्ही सरकार शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे. ठीक आहे. आणि जे जे काही बोललंय ते आम्ही करणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि आशा करूया की या पुढच्या काळात बाकीच्या कुठल्याकडून मंत्र्यांकडून व्यवस्थेकडून अशा प्रकारचं वक्तव्य होणार नाही अशी आशा करूया. पण हेमलताताई, आता मला तुमच्याकडे यावं लागतंय कारण ते तुमचेच मंत्री होते म्हणून तुमच्याकडे येता आलं नाही. आता किती वेळा अशा प्रकारे व्हावं? तुमचा पक्ष ग्रामीण भागातून आलेला आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, गाव खेड्यातला तुमचा पक्ष आहे. या सगळ्याचा तुम्हाला फटका बसतो असं वाटत नाही अशा प्रकारच्या वक्तव्यांचा? विलासजी, मी मगापासून सर्वांची चर्चा ऐकली. माझी अपेक्षा आहे की मी अगदी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करते आणि मला तेवढा वेळ द्यावा. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला मनापासून सलाम करायचा आहे, तुमच्यामधल्या पत्रकाराला सलाम करायचा. आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं दुःख तुम्ही समोर आणलं, त्यांच्यावरती फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं, खरंच मी तुम्हाला मनापासून सलाम करते. थँक्यू. जे पॅनल आहे ते सगळं शेतकऱ्यांचं पॅनल आहे माझ्या सकट. म्हणजे मी मध्ये जरी बसले आणि ढग आले तर हातातोंडाशी आलेले द्राक्ष जातील का काय म्हणून मला घाम फुटतो. ही आपल्या सगळ्यांची परिस्थिती आहे. आपण बघितलं की ज्या पद्धतीने पाऊस आला, ज्या पद्धतीने एक मोठं संकट आलं, खरीपाचं पीक पूर्णपणे वाहून गेलं जमिनीच्या मातीसकट आणि रब्बीचं पीक पेरण्यासाठी जमीन शिल्लक राहिली नाही, माती शिल्लक राहिली नाही. आणि अशा पद्धतीने एक अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. मला माझ्या नेत्याचा, अजितदादांचा मनापासून अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने हे सगळं घडत होतं आणि सगळ्यांनी सगळे कार्यक्रम, सगळे दौरे रद्द करून प्रत्येक जण शेतकऱ्याच्या बांधावरती गेला. शेतकऱ्यांचं दुःख पुसलं जाणं किंवा त्यांना त्या पद्धतीने दिलासा देणं कोणालाच शक्य नाही, कारण आपण पैशांच्या याच्यामध्ये मदत करू शकतो, परंतु जो मानसिक आघात झालाय, जो जनावर गेल्यानंतर जे दुःख झालंय, त्याचं मोल कशामध्येच फिटणार नाही. परंतु प्रत्येक मंत्र्यांनी, म्हणजे माझ्या पक्षाच्या प्रत्येक मंत्र्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न समजावून घेतले, तातडीने पंचनामे करण्याची सूचना दिली. रात्री 11 आणि 12 वाजता फोन येत होते आणि आमच्या इकडचे पंचनामे झाले नाहीत आणि सगळेजण काम करत होते, सगळ्या समाजसेवा संस्था काम करत होत्या आणि अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने ते दुःख पुसण्याचा प्रयत्न केला. आपण बघितलं की जे पॅकेज दिलं, मी मगाशी जसं म्हटलं की हे सगळं पूर्ण करणं शक्य नाही, परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 18,500चं असेल, हंगामी शेतकऱ्यांसाठी 27,000चं असेल, बागायतीसाठी 32,500चं असेल, जनावरांसाठी 37,500चं असेल, कोंबड्यांसाठी 100 रुपये असेल किंवा विहिरीतला गाळ काढण्यासाठी 50,000 असेल. म्हणजे जे काही शक्य होतं ते सरकारने जितका दिलासा देता ताई मी थोडंसं थांबवतो. हे बघा, हे सगळे आकडेवारी आम्ही दाखवतोय, कौतुक आहे त्याच्याबद्दल. अगदी थोड्या वेळात हे करते. आता मुख्य मुद्दा आपण जो आजचा विषय घेतलेला आहे, मी आता बाबासाहेब पाटलांच्या बद्दल बोलते. पहिली गोष्ट म्हणजे लातूर सारख्या गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते, ते स्वतः शेतकरी आहेत. धवल क्रांतीच्या निमित्ताने दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावरती काम केलेले, आजही ते हाडाचे शेतकरी आहेत. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफी एका फोनवर देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्याकडून बोलताना जर जी चूक झाली आणि त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि बरोबर आहे, संवेदनशील प्रसंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता जे आपण बघितलं शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करताना कशामुळे शेतकऱ्यांना भीती वाटते आणि प्रत्येक शेतकऱ्याचा जीव महत्वाचा आहे आणि त्यांनी ती माफी मागितलेली आहे. बोलण्याचा उद्देश तो नव्हता. कर्जमाफी ही फक्त शेतकऱ्यांच्या संदर्भातली नव्हती, अनेक उद्योगपतींपासून अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने कर्जमाफी दिली जाते त्या विषयाने ते बोलत असावेत. परंतु तरीही त्यांनी माफी मागितलेली आहे आणि त्यांनी सांगितले की माझ्याकडनं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. माझी आपल्या सगळ्यांना विनंती. रविकांतजी, एक शेवटची कमेंट 30 सेकंद तुम्हाला आणि अजितजी तुम्हाला 30 सेकंद. रवीजी प्लीज. नाही, काय आहे, मुळामध्ये आम्ही कर्जमुक्ती का मागतोय? शेतीमालाच्या भावामध्ये अनेक सरकार आतापर्यंत आले, त्यांनी आम्हाला लुटलंय.
सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,000 आणि बाजारातला भाव 3,500, आमच्यावर कर्ज होणारच आहे. कर्जमुक्ती म्हणजे भीक नाही, कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे, म्हणून आम्ही ती मागतोय. अनेक ठिकाणी सोयाबीन सोंगायची परिस्थिती नाहीये. सहकार मंत्री महोदयांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, पण आता काय म्हणतात बुंदोसे गई व होदोसे आतीने तशी गोष्ट आहे. त्यांनी पतसंस्थांमध्ये सावकारीचा व्यवहार होतो, सावकारापेक्षाही मोठं पतसंस्था लुटतायत. आणि जो सदाभाऊंनी मुद्दा उपस्थित केला की जिल्हा सहकारी बँकेमध्ये मोठमोठ्या टग्यांना कर्ज दिले, ते कर्ज वसुलीच्या बाबतीमध्ये त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आणि विलासजी, मागे जो आपला विषय झाला मायक्रो फायनान्स आणि मायक्रो फायनान्सच्या बाबतीत सुद्धा सहकार मंत्र्यांनी कडक भूमिका घेतली नक्की सर, त्याच्याबद्दल सुद्धा पाठपुरावा करून अजून एखादा कार्यक्रम करू आपण. मायक्रो फायनान्सच्या बद्दलचे खूप फोन येत आहेत, विनायकजींनी पण सांगितलेलं आहे. अजितजी, शेवटची कमेंट प्लीज, 30 सेकंदात, माफ करा, वेळ संपला माझा. कर्जमाफी बद्दल त्यांनी आता पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही कमिटी नेमली आहे. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून, किसान सभेचा कार्यकर्ता म्हणून अशा कोणत्याही समितीला आम्ही मान द्यायला तयार नाही आहोत. काही शोध लावण्याची गरज नाहीये. या रानामध्ये आताही मी मोजरीला चाललोय, सगळा विदर्भ मराठवाडा उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे हे कमिटीवाले काही शोध लावतील आणि त्यानंतर आम्हाला तुम्ही उपकार करून कर्जमाफी देणार, हे मान्य नाहीये. नंबर 1. नंबर 2, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती निवडणुकीसाठी होऊ नये ही तरी अपेक्षा आहे किमान, कारण आता विश्वास तेच म्हणतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि नंबर 2, अतिवृष्टीमध्ये फार मोठा वाघ तुमच्या सरकारने मारलाय असं अजूनही जर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सांगणार असतील तर ते आम्हा शेतकरी पोरांना मान्य नाही. तुम्ही जे दिलंय ते आमच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही, इतकं कमी दिलेलं आहे. एक आशा तरी करूया, या पॅकेजच्या नंतर जी आशा निर्माण झाली आहे ती आशा त्याच्यावर पाणी फिरणार नाही याची काळजी तरी नक्की घ्या. आणि पुन्हा उभं राहणारा जो शेतकरी आहे, जो खचला होता, त्याला उभारी देण्यासाठी प्रयत्न करूया. शिवार हेल्पलाईनला तुम्ही फोन करा, तुमच्या व्यथा मांडा. आम्ही सातत्यानं सांगतोय, अजून पुन्हा सांगतोय, कारण हा शेतकरी इथला उभा राहिला पाहिजे. संकट किती आली तरी सुद्धा. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय वाटतंय जाणून घेऊया. मंत्री महोदयांनी माफी मागितली, पण मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळलं का, हा जो प्रश्न आपण महाराष्ट्राला विचारला होता, त्याच्यावरचं महाराष्ट्राचं म्हणणं आहे 93% लोकांना वाटतंय होय, 60% लोकांना नाही असं वाटतंय. आशा करूया या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची खचवणारी वक्तव्य होणार नाही. आजच्या बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.